स्वागत आहे आपले मराठी शिकूया या चॅनलवर. इयत्ता 3री सप्तरंग पाठ 6वा तीन मित्र. एका छोट्याशा शहरात 3 मित्र राहत होते. ते आपला वेळ एकत्र हिंडण्यात व आळसात घालवत होते. आता बघा, इथे आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे जी 3 मित्राची आहे. ओके, 3 फ्रेंड्सची. एका छोट्याशा शहरात एका छोट्याशा शहरात किती मित्र राहत होते? 3 मित्र राहत होते. ते आपला वेळ एकत्र हिंडण्यात व आळसात घालत होते. तर ते 3 मित्र काय करत होते बाळांनो? एकत्र हिंडत होते, इकडे तिकडे फिरत होते आणि आळसात घालवत होते. लेझीनेसमध्ये ते आपला वेळ पूर्ण घालत होते. एकदा त्या शहरात एक दानी महापुरुष आला. डोनेटर ग्रेट मॅन आला. तो रोज सकाळी गरजूंना व गरिबांना दान करतो. हे ऐकून त्या तिघांनी त्याच्याकडे जायचे ठरवले. आता बघा, ज्या शहरामध्ये हे 3 मित्र राहत होते तिथे एक दानपुरुष आला, एक महापुरुष आला. आता हे दानी पुरुष आलेला ह्या 3 मित्रांना कळाले की तो गरजूंना आणि गरिबांना मदत करतो, दान करतो म्हणून. तर हे ऐकून त्यांनी जायचे ठरवले. 3 मित्र कोणाकडे जायचे ठरवले? महापुरुषाकडे. आता बघा, दुसऱ्या दिवशी त्याच्यापैकी एकाने सकाळीच महापुरुषाच्या घराचा दरवाजा ठोठावला व म्हणाला की आपण रोज सकाळी दान करता, असे ऐकून मी इथे आलो आहे. आपण मला 50 रुपये द्याल का? आता त्या 3 मित्रापैकी एक मित्र सकाळी त्या महापुरुषाच्या दरवाजाजवळ आला आणि दरवाजा नॉक केला आणि मग दरवाजा उघडल्यावर त्यांनी काय म्हणालं की आपण रोज सकाळी दान करता, असे मी ऐकले तुमच्याबद्दल. तुम्ही मला 50 रुपये द्याल का? मग आता त्या दानीपुरुष काय म्हणतो याच्यावर? तो महापुरुष डोळे वटारून म्हणाला. आता त्याला आश्चर्य झाले की हे माणूस आला पण आणि मला 50 रुपये मागतोय. तर त्याला आश्चर्यानं ते डोळे असे मोठे करून त्याच्याकडे बघतो आणि मग तो, मी तुला का 50 रुपये देऊ? महापुरुष त्या एका पहिल्या मित्राला म्हणाला की मी का बरं तुला 50 रुपये देऊ? मी इथे येणाऱ्या जाणाऱ्यावर पैसे लुटत राहतो असं तुला वाटतं का? आता तो काय म्हणतो महापुरुष, मी का बरं तुला 50 रुपये देणार? तुला काय वाटते की मी इथे येईल जाईल तर प्रत्येकाला काय पैसे लुटू? मग हे 10 रुपये घे आणि जा. आता तो काय करतो, ते त्याच्या दारावर आला म्हणून त्याला 10 रुपये देतो आणि जायला सांगतो. मग दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र जातो. महापुरुष बाहेर येताच रडका चेहरा करून तो म्हणतो, हे महापुरुषा, मी आपल्या विशाल हृदयाविषयी ऐकले आहे. मी एक अभागी आहे. कृपया माझ्यावर दया करा. आता बघा, आता जेव्हा त्या 3 मित्रापैकी एक मित्र आला, 50 रुपये मागितले, त्याला 10 रुपये मिळाले आणि तो गेला. आता त्यानंतर दुसरा मित्र आला महापुरुषाच्या दारावर आणि त्यानं काय केलं? रडका चेहरा केला, क्राईंग फेस केलं आणि त्याला महापुरुषाला सांगितलं की मी आपल्या विशाल हृदयाविषयी ऐकले आहे. मी तुमच्या मोठ्या हृदयाविषयी, बिग हार्टविषयी ऐकले आहे. मी एक अभागी आहे. मी अनलकी आहे, अभागी आहे. कृपया माझ्यावर दया करा. मला माझ्या मुलीचे लग्न करावायचे आहे. मला मदत करा. महापुरुषाने त्याला एक चांगली रक्कम दिली. त्या मित्राने त्या पैशात मुलीचे लग्नही केले व काही दिवस मजेत घालविले. तर दुसरा मित्र जेव्हा त्यांच्याकडे आला, त्यानं मदतरूपी महापुरुषाने त्याला काही रक्कम दिली. कशासाठी? तर त्याच्या मुलीचे लग्न करण्यासाठी. आणि मग हे दुसरा मित्र काय करतो? ती रक्कम घेतो, तो पैसे घेतो आणि त्या पैशात मुलीचे लग्नही करतो आणि काही दिवस मस्त मजेत त्या पैशांनी ऐश करतो. आता पुढे बघा काय होते. तिसऱ्या दिवशी
एक एक दिवस एक एक मित्र येत चाललाय बघा. तर तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र आला. येथे आपल्याला मित्रांची नावे दिलेली नाही आहेत, फक्त पहिला मित्र, दुसरा मित्र आणि तिसरा मित्र असे असं सांगितलेलं आहे की आता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मित्राने दार ठोठावले. दार उघडताच तो हात जोडून उभा असलेला महापुरुषाला दिसला. महापुरुषाने विचारले, बोला, आपली काय सेवा करू? तिसरा मित्र नम्रतेने म्हणाला. आता जेव्हा पहिला आला 50 रुपये मागितले, दुसरा आला तर मुलीच्या लग्नासाठी पैसे म्हणून घेऊन गेला. आता तिसरा आला आणि त्याने पुन्हा दार ठोठावले, नॉक केलं दारवर आणि जेव्हा महापुरुषानं दार उघडलं तेव्हा तिसरा मित्र हात जोडून त्याच्या पुढे उभा होता. तर मग महापुरुषाने विचारले, बोला, आपली काय सेवा करू? मी तुमची काय मदत करू शकतो? मग तिसरा मित्र नम्रतेने म्हणाला, मी आपल्या महानतेविषयी खूप ऐकले आहे. मी फक्त आपल्या दर्शनासाठी आलो आहे. मला आपल्याकडून काहीही नको. आता बघा, तिसरा मित्र काय म्हणाला? नम्रतेने म्हणाला, हंबली म्हणाला त्याला की मी तुमच्याविषयीच खूप चांगलं ऐकलेलं आहे. मला फक्त तुमचे दर्शन घ्यायचे होते. मला काहीही नको. महापुरुष त्याला घरी बोलावले व खाऊ पिऊ घातलो. त्याच्या जीवनातील छोट्या मोठ्या समस्या जाणून घेतल्या. आता बघा, आता जेव्हा हे तिसरा मित्र त्याला म्हणाला की मला काहीही नको तुमच्याकडून, मी फक्त तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे. मग त्याला हे जाणून महापुरुषाला छान वाटलं आणि त्यानं काय केलं, त्याला घरात बोलवलं, आत बोलवलं, बसवलं आणि त्याला खाण्यापिण्यासाठी दिलं आणि त्याच्या जीवनात काय समस्या आहेत लहान मोठ्या जाणून घेतल्या. तिसऱ्या मित्राच्या बोलण्याने महापुरुष प्रभावित होतो व त्याला आपल्याकडे नोकरीला ठेवून त्याच्या राहण्याची व्यवस्था करतो. बघा, तेव्हा ते दोन मित्र आले ना, त्याला महापुरुषांना घरात बोलवलं ना, खाण्यापिण्यास दिलं ना, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पण तिसऱ्या मित्राला मात्र घरात बोलवलं, खाण्यापिण्याला दिलं आणि ते जेव्हा बोलत होते तेव्हा तिसऱ्या मित्राच्या बोलण्यावरून महापुरुष प्रभावित झाला, इम्प्रेस झाला आणि त्याला आपल्याकडे नोकरीला ठेवून घेतलं आणि त्याची राहण्याची सुद्धा व्यवस्था केली. बघा, त्याला तिसऱ्या मित्राला राहण्यासाठी घरही मिळालं, नोकरीही मिळाली, जेवणही मिळालं, तसेच त्याच्या सर्व गरजांची काळजी घेतली. मुलांनो, आपण सारे या कथेतून काय शिकलो? की लोभ करणे, खोटे बोलणे नेहमीच वाईट असते. बघा, 3 मित्राच्या या कथेवरून आपल्याला किती मोठी गोष्ट शिकायला मिळाली की लोभ करणे आणि खोटे बोलणे नेहमी वाईट असते. लोभ कोणी केला होता? पहिल्या मित्रांनी 50 रुपये मागून. दुसऱ्या मित्रांनी काय केलं? त्याला खोटं बोलले की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला पैसे पाहिजे. आपण तिसऱ्या मित्रांनी तसं केलं का? नाही. त्यानं सत्य बोललं की मी तुमच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आपल्या समस्या सांगितल्या. त्याच्या समस्याही दूर केल्या महापुरुषने आणि त्याला नोकरीही दिली. अशा प्रकारे आपला हा पाठ संपला.